पण त्याला काही कालावधी लागणार आहे. पण आमचं म्हणणं असं आहे की महानगरपालिकेकडे हे जेव्हा होईल तेव्हा होईल, जेव्हा हे बिल्डिंग SRA माध्यमातून बांधून होईल तेव्हा होईल. पण तोपर्यंत आम्हाला सगळा इथे गटाराच्या पाण्याचा, संडासचं जे पाणी आहे, शौचाचं सगळं पाणी ते आमच्या सगळ्या भाडोत्र्यांच्या दरवाज्यासमोर येऊन साचलं जातं. आणि मी स्वतः सगळ्यांकडे मी जातीने फोन करून मुंबई महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना भेटून वगैरे त्यांना सांगून मग ती आपली माणसं पाठवतात. नगरसेवक आणि मुंबई टी-वॉर्ड विभागाकडे काय तुमची मागणी? आमची स्थानिक नगरसेवक आणि मुंबई टी विभाग महानगरपालिका यांच्याकडे आमची एवढीच विनंती आहे की आम्ही हा त्रास आज भोगतो आहे, आज 4-5 वर्षापासून हा जो आम्हाला गटाराच्या पाण्याचा त्रास होतो आहे तो आमचा निवारण करून देण्यात यावा, हीच आमची त्यांच्याकडे अपेक्षा आहे. नगरसेवकांचं काय म्हणणं आहे? नगरसेवक आम्हाला म्हणतात की हे तुमचा हा भाग खड्डा आहे, रोडपासून खाली आहे, तो तुम्ही उचला. आणि हे काय, हे आमच्या हातात नाही आहे. आम्ही भाडोत्री आहे, आम्ही भाडोत्री हे करू शकत नाही. जर आमची स्वतःची प्रॉपर्टी असती तर आम्ही सहकुशीने स्वतः उचलून आमचं ते जे काय त्रास होतो आम्ही निवारण केला असता. पण आम्ही महानगरपालिकेकडे एवढीच अपेक्षा करतो आहे की जो नगरसेवक निधी आजपर्यंत आमच्या इकडे वार्डामध्ये वापरला गेला नाही, तो आम्हाला कमीत कमी जो हा हरिओम नगरचा मोठा जो बाजूबाजूने आमच्या चाळीच्या बाजून जो नाला गेलेला आहे, तो नगरसेवक निधी तुम्ही त्या नाल्याला वापरून देण्यात यावा, ही आमची नगरसेवकाकडे आणि मुंबई महानगरपालिकेकडे आमची विनंती आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट चेतन सावंतसह सारिका साळुंखे, S9 न्यूज ठाणे. S9च्या बातमीपत्रात वेळ झाली अल्पशा विश्रांतीची. ठाणे महानगरपालिका हद्दीत घर घेताय का? मग ते अनधिकृत तर नाही ना, याची खातरजमा करा. अनधिकृत घर घेणं हा विकणाऱ्यासोबत विकत घेणारा देखील तितकाच दोषी असतो. तेव्हा घराची डोळस खरेदी करा. आपली कुठे फसवणूक तर होत नाही ना, यासाठी ठाणे महानगरपालिका मुख्यालयातील 4थ्या मजल्यावरील बांधकाम विभागात घराचा सर्वे नंबर, टिक्का नंबर याची खातरजमा करा. घराचं स्वप्न अवश्य करूया साकार, पण अनधिकृत घराचा नका करू कधीही विचार. अधिकृत घर म्हणजे उद्याची देखील निश्चिंती. अनधिकृत घराचे दार म्हणजे डोक्यावर कधीही तोडण्याची टांगती तलवार. जगणं तुमचं होऊ दे सुरेल गाणं, स्वच्छ सुंदर आणि अधिकृत घरांचं हसरं ठाणं. डॉक्टर जयप्रकाश घुमटकर लिखित चित्रपट कसा काढावा या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा मान्यवरांच्या हस्ते संपन्न.
चित्रपटसृष्टी हे प्रभावी प्रबोधनाचे माध्यम. येथे प्रसिद्धी आणि पैसा कमवायला चांगले मार्ग असताना काही कलाकार आणि काही तंत्रज्ञ नवीन चित्रपट निर्माते आर्थिक खड्ड्यात घालत असतात. अशा या नव्या निर्मात्यांना मार्गदर्शक म्हणून डॉक्टर जयप्रकाश घुमटकर यांनी चित्रपट कसा असावा हे पुस्तक लिहिले आहे. या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा गडकई रंगायतन येथे आयोजित करण्यात आला होता. प्रमुख अतिथी म्हणून मनसेचे हाजी अफरत शेख, सुप्रसिद्ध अभिनेते मोहन आगाशे, कवी बाळ कळंदकर, दूरदर्शनचे संचालक याकूबजी सय्यद, अभिनेत्री अलका कुबल इत्यादी मान्यवरांच्या हस्ते या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा संपन्न झाला. तर या कार्यक्रमास रसिक प्रेक्षक वर्गही उपस्थित होता. व्हिडिओ जर्नलिस्ट चेतन सावंतसह सारिका साळुंखे, एस9 न्यूज ठाणे. शेवटी पुन्हा एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. मांडूपमधील शिवाजी तलाव कचऱ्याच्या विळखात प्रशासनाचे दुर्लक्ष. बकऱ्यांची कुर्बानी देत ठिकठिकाणी बकरी ईद साजरी. तर कोपरीमधील पाटीलवाडी चाळीत सांडपाण्याच्या समस्येचा विळखा. पालिका हद्दीच्या वादावरून विकासास प्रलंब. S9च्या बातमीपत्रात इथेच थांबू. तोपर्यंत नमस्कार. ठाणे महानगरपालिका हद्दीत घर घेताय का? मग ते अनधिकृत तर नाही ना, याची खातर जमा करा. अनधिकृत घर घेणं हा विकणाऱ्यासोबत विकत घेणारा देखील तितकाच दोषी असतो. तेव्हा घराची डोळस खरेदी करा. आपली कुठे फसवणूक तर होत नाही ना, यासाठी ठाणे महानगरपालिका मुख्यालयातील 4थ्या मजल्यावरील बांधकाम विभागात घराचा सर्वे नंबर, टिक्का नंबर याची खातर जमा करा. घराचं स्वप्न अवश्य करूया साकार, पण अनधिकृत घराचा नका करू कधीही विचार. अधिकृत घर म्हणजे उद्याची देखील निश्चिंती. अनधिकृत घराचे दार म्हणजे डोक्यावर कधीही तोडण्याची टांगती तलवार. जगणं तुमचं होऊ दे सुरेल गाणं, स्वच्छ सुंदर आणि अधिकृत घरांचं हसरं ठाणं.